ठाकरेंचे 5 खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती आहे आणि आउटगोइंग थांबवण्यासाठी ठाकरे गटाकडून प्रयत्न सुद्धा सुरू करण्यात आलेत। येत्या पावसाळी अधिवेशनात ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। पक्षांतर बंदीच्या कायद्याचा फटका बसू नये म्हणून शिंदे यांच्या पक्षाला आणखी एका खासदाराची गरज आहे। एक खासदाराशी देखील संपर्क सुरू आहे। लवकरच ऑपरेशन टायगर पूर्ण होणार, विश्वसनीय नेत्यांनी ही माहिती दिली आहे। अधिकची माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहे। शिवाजी, आपण पाहतोय काल सुद्धा एक पदाधिकारी जे आहेत, कार्यकर्ते आहेत, ते सुद्धा त्यांची सुद्धा पक्षामधून हकालपट्टी करण्यात आली आणि ठाकरेंच्या सेनेमध्ये गळती सुरूच आहे। मात्र आणखी 5 खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात आहेत। खूप मोठी बातमी आहे। खरं तर हे खासदार जे आहेत गेल्या अधिवेशनाच्या वेळेसच श्रीकांत शिंदे यांच्या संपर्कात होते। त्यांची डिनर डिप्लोमसी देखील दिल्लीमध्ये झाली होती। मात्र ऐन मोमेंटला आदित्य ठाकरे दिल्लीत आले आणि त्यांनी आपण भाजपच्या संपर्कात असल्याचं देखील सांगितलं होतं, असं एका विश्वसनीय खासदारांनी माहिती दिलेली आहे। त्यामुळे हे खासदार थांबलेले आपल्याला पाहायला मिळाले होते। मात्र आता जे आहे येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये आता हे खासदार जे आहेत ते पुन्हा एकदा शिंदे गटात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। याचं कारण असं आहे की फक्त एक खासदार जे आहे त्यांच्याशी संपर्क सुरू आहे, चर्चा सुरू आहे आणि हा पक्षांतर बंदीच्या कायद्यानुसार 6 खासदार जर शिंदे यांच्या गटात गेले तर एक गट स्थापन करून गेले तर त्यांच्या विरुद्ध पक्षांतर बंदीचा कायदा लागू होत नाही। त्यामुळं बहुतांश खासदार जे आहेत ते सत्ताधारी पक्षासोबत जाण्यासाठी तयार झालेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यावरती अनेक खासदार मोठ्या प्रमाणात नाराज आहे। कोणत्या नेत्यांसोबत इतर पक्षांच्या नेत्यांच्या घरी जाऊ नये किंवा त्यांच्या घरी डिनरला जाऊ नये अशा सूचना देण्यात आल्यानंतर आम्ही काय खावं काय खाऊ नये अशी उघड नाराजी जी आहे खासदारांनी व्यक्त केली होती। त्याच्यानंतर आदित्य ठाकरे स्वतः दिल्लीत आले, संजय राऊत यांच्या घरी एक बैठक झाली, सर्व खासदारांशी संवाद साधण्यात आला होता आणि त्यानंतर जर आता पाहिलं तर जी माहिती मिळते त्यानुसार हे 5 खासदार शिंदे यांच्या संपर्कात आहेत, खास करून श्रीकांत शिंदे यांच्या संपर्कात आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंधू राबवलं आहे आणि त्याला एकनाथ शिंदे यांनी दिली साथ। त्यामुळे देशभक्ती आणि विकासाच्या नावाखाली हे खासदार जे आहेत ते एकनाथ शिंदे यांच्याकडे जाऊ शकतात। फक्त एक खासदार असे आहे की त्यांचं तळ्यात मळ्यात सुरू आहे, त्यांचं एकदा कन्फर्म झालं की आम्ही जाऊ असं जे आहे ते आमच्याकडे येतील अशी माहिती जी आहे। नाही, बरोबर, शक्यता बऱ्याच आहेत। मात्र आता ठाकरेंच्या सेनेची गळती थांबवण्यासाठी कशा प्रकारे ठाकरे सेना प्रयत्न करते हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। धन्यवाद शिवाजी दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।